नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जवळपास 12 कोटींच्या आसपास आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची अंदाजित संख्या 1 कोटी इतकी आहे। त्यातच तरुण वर्ग नोकरी किंवा व्यवसायासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा ग्रामीण भागातून शहराकडे वळत असताना एकट्याने राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत आणि त्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे। तर अशा ज्येष्ठ नागरिकांकरिता शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सुरू करण्यापूर्वी एक विनंती, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बघितल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा जास्तीत जास्त पोहोचावा यासाठी जरूर शेअर करा, कारण माहितीच्या अभावी अशा उपयुक्त सरकारी योजनांचा अनेकांना लाभ घेता येत नाही। तसेच तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। महाराष्ट्र शासनाच्या सोशल जस्टिस स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध आहे। या अधिकृत वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, ज्यानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना किंवा सर्वसाधारण वृद्धाश्रम, अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा म्हणून शासनाने वृद्धाश्रम ही योजना सुरू केलेली आहे। सदरचे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्वावर चालविले जातात। शासन मान्यता प्राप्त 32 वृद्धाश्रम अनुदान तत्वावर सुरू आहेत। या वृद्धाश्रमांमध्ये निराधार, निराश्रित व गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो। वृद्धाश्रमामध्ये प्रवेशितांना निवास, अंथरूण पांघरूण, भोजन, वैद्यकीय सुविधा इत्यादी सोयीसुविधा मोफत पुरविण्यात येतात। स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान म्हणून प्रत्येक लाभार्थींसाठी प्रतिमाह ₹900 प्रमाणे 12 महिन्यांसाठी परिपोषण अनुदान देण्यात येते। सदरचे वृद्धाश्रम हे नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुदान तत्वावर चालविले जातात। या वृद्धाश्रमांमध्ये 60 वर्षांवरील पुरुष व 55 वर्षांवरील स्त्रियांना मोफत प्रवेश देण्यात येतो। प्रवेशितांना स्वयंसेवी संस्थेमार्फत अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार तसेच मनोरंजनाच्या सोयी सुविधा संबंधित संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात। प्रवेशासाठी गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांच्याकडे संपर्क साधावा। मित्रांनो, जर शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याच वेबसाईटवर जिल्हा परिषदातील जिल्हा समाज कल्याण अधिकारी, त्यांची नावे, फोन नंबर आणि ईमेल आयडी सह संपर्काकरिता संपूर्ण माहिती दिलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी मातोश्री वृद्धाश्रम योजना, राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमांमध्ये काही अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, उदाहरणार्थ बागबगीचा, वाचनालय, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा, बैठे खेळ इत्यादी म्हणून सर्व सोयींनी युक्त असे मातोश्री वृद्धाश्रम ही योजना शासनाने स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शासनाने 31 जिल्ह्यांमध्ये 5 एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले असून सदरचे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थांमार्फत विना अनुदान तत्वावर सुरू करण्यात आले आहेत। राज्यात सद्यस्थितीतील 23 मातोश्री वृद्धाश्रम सुरू असून प्रत्येक मातोश्री वृद्धाश्रमाची प्रवेशितांची मान्य संख्या 100 इतकी आहे। त्यामधील 50% जागांवर शुल्क भरून तर 50% जागांवर विनाशुल्क प्रवेश देण्यात येतो। राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये ही वृद्धाश्रमे आहेत त्यांची नावे, पत्ता आणि संपर्कासाठीची माहिती आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तसेच या माहितीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। याच प्रकारे श्रावणबाळ योजना किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना सुद्धा राज्यात राबविली जाते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे 2 गट केलेले आहेत। गट अ मध्ये 65 व 65 वर्षावरील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट अ मधून ₹400 प्रति महिना निवृत्ती वेतन देण्यात येते। याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे ₹200 प्रतिमाह प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन दिले जाते। यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून ₹400 प्रतिमाह व केंद्र शासनाकडून ₹200 प्रतिमाह असे एकूण ₹600 प्रतिमाह प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन मिळते। गट ब योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षांवरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹21,000च्या आत आहे, अशा वृद्धांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना गट ब मध्ये ₹600 प्रतिमाह प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन राज्य शासनाकडून देण्यात येते। या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार
जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार, संजय गांधी योजना अथवा तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या या योजनांची माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।